मी सुभाष पंडित रत्नागिरी टाइम्सच्या रायगड आवृत्तीमध्ये गेली 14-15 वर्ष मी काम करतो आहे ज्येष्ठ उपसंपादक म्हणून। या दैनिकाने रायगड जिल्ह्यातील विविध प्रश्नांना प्राधान्य दिलेले आहे। शेतकऱ्यांचे आणि नागरिकांचे प्रश्न सातत्याने आम्ही या दैनिकातून मांडत असतो। एकेकाळी रायगड जिल्हा हा भाताचे कोठार म्हणून ओळखला जात असे, परंतु आजकाल हा जिल्हा या जिल्ह्यामध्ये औद्योगिकीकरण झपाट्याने वाढते आहे। प्रामुख्याने आजकाल या जिल्ह्यातील अलिबाग तालुका त्या तालुक्यामध्ये जे कोळशाच्या वरती वीज प्रकल्प येऊ घातलेले त्या संबंधाने गेली अनेक वर्षे काही निर्णय होत नाही। काही शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी या प्रकल्पासाठी दिल्या, तर काही शेतकऱ्यांचा या प्रकल्पाला विरोध आहे। परंतु कलामसारख्या शास्त्रज्ञानाने या प्रकल्पापासून काही धोका आहे का, किंवा हा प्रकल्प झाल्यास काही धोका राहणार नाही यासंबंधी ते निर्णय दिला पाहिजे। आणि हे जे असे प्रलंबित प्रश्न या जिल्ह्यामध्ये आहेत त्यासंबंधी जिल्ह्याच्या खासदारांनी तसेच या जिल्ह्यातील आमदारांनी राज्याच्या विधानमंडळामध्ये आणखी संसदेमध्ये हा प्रश्न लावून धरला पाहिजे। कारण आज विजेचा तुटवडा आहे, भार नेमणूक सुरू होणार आहे, आता उन्हाळ्याचे दिवस आहेत। गेली 5-6 वर्षे हे प्रकल्प रखडलेले आहे, किंवा हे प्रकल्प जर झाले तर आज विजेचा जो तुटवडा आहे तो भरून निघेल। परंतु हे प्रकल्प हानिकारक जर असतील आणि शेतकऱ्यांना खरोखर तर आपल्या जमिनी द्याव्याच्या नसतील तर त्या संदर्भामधला निर्णय लवकरात लवकर झाला पाहिजे आणि योग्य तो निर्णय झाला पाहिजे अशी माझी भावना आहे। आणि या संबंधाने हे प्रश्न आम्ही सातत्याने या रायगडच्या आवृत्तीमधून रत्नागिरी टाइम्सच्या रायगड आवृत्तीमधून आम्ही मांडत आलेलो आहोत। आणि यापुढे शेतकऱ्यांचा जो प्रामुख्याने प्रश्न असेल, त्यांचे जे काही म्हणणं असेल ते आम्ही मांडत राहणार आहोत। इथे पर्यटनाविषयीची जी जागरूकता इथल्या सरकारी याच्यातून आहे का काही? आता रायगड जिल्ह्यातील काही तालुक्यामध्ये जसं अलिबाग तालुका आहे, मुरुड तालुका आहे, शिवधन तालुका आहे, या ठिकाणचे जे समुद्रकिनारा आहे त्यामध्ये कोस्टल एरिया आहे, या ठिकाणी पर्यटक आता गोव्याप्रमाणे येऊ लागलेले आहे। आणि अलिबागला तर आता मिनी गोवा म्हणून ओळखलं जातं। या संदर्भात सरकारने सुद्धा पर्यटनाच्या दृष्टीने जे काही आवश्यक गोष्टी असतील त्या सुखसोयी सरकारने उपलब्ध करून दिल्या पाहिजे असं मला आमचं म्हणणं आहे। हे जे प्रकल्प आता आपल्या इथे येऊ आहेत, पण इथल्या लोकांचा जनसमानाचा जो त्याच्यासाठी लागणारा जो पाठिंबा आहे तो कशामुळे मिळत नाही? ते काय मिळेल का की सरकारने जर खरोखर प्रकल्प योग्य असेल तर तो सरकारने शेतकऱ्यांना समजून सांगितलं पाहिजे। त्यातल्या ज्या त्रुटी असतील त्याचाही पूर्तता केली पाहिजे। पण काय असतं की प्रकल्पासाठी जमिनी घेतल्यानंतर जी आश्वासने दिली जातात ती सरकारकडनं पाळली जात नाही, आणि त्यामुळेच एक प्रकारे अशी भावना निर्माण झालेली आहे की प्रकल्पासाठी जागा घेतल्यानंतर जे प्रकल्पग्रस्त आहेत त्यांच्या संदर्भाच्या ज्या सुविधा आहेत आणि त्यांना देऊ गेलेल्या ज्या काही नुकसान भरपाई आहे ती वेळीच दिली जात नाही। आणि मग कोयनाच्या उदाहरण आहेत, कोयनाचे अफेक्टेड जे आहेत कोयनाग्रस्त त्यांचे अजूनही प्रश्न सुटलेले नाहीत। तसे होऊ नये यासाठी सरकारने प्रथम पुनर्वसनाच्या सर्व गोष्टी त्या पूर्ण करून मगच जमिनी संपादन कराव्यात असं आमचं म्हणणं आहे। धन्यवाद सर, आपण इतकं बहुमूल्य